नमस्कार महाराष्ट्र, नमस्कार मंडळी. मी रोहन गुजर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय तुम्हाला तुमच्या विचारांच्या पलीकडे पाठवणाऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे बियॉन्ड थॉट्स, म्हणजेच विचारांच्या पलीकडे. मित्रांनो, खरं सांगा, मला कोरोनामुळे गेल्या 1.5 वर्षात आपण सगळेच हेल्थ कॉन्शियस झालोत. ताजं अन्न, सकस अन्न यांचं महत्त्व थोडाफार प्रमाणात का होईना पण आत्ता आपल्याला पटू लागलंय. शिवाय या भाज्या ताज्या मिळणं, रासायनिक द्रव्यांच्या स्पर्शाविना मिळणं काहीसं दुरापास्तच झालंय. चांगल्या आरोग्यासाठी पालेभाज्या, फळभाज्या यांना पर्याय नसल्यामुळे त्या फ्रेश कशा मिळवायच्या हा गृहिणींसमोरचा मोठा प्रश्न आहे. काळजी करू नका, यावर सातारच्या विशाल माने यांनी आधुनिक तंत्राचा वापर करून एक अभिनव तोडगा शोधून काढलाय. हायड्रोपोनिक शेती असं त्याचं नाव आहे आणि त्याची टॅगलाईन आहे, माती विना शेती. आहे की नाही विचारांच्या पलीकडलं? ही संकल्पना त्याने चांगल्या प्रकारे राबवण्यास सुरुवात केली आहे आणि ती सक्सेसफुल होताना सुद्धा दिसते. आजचा आपला विषय हाच असणार आहे. पुढे जाण्याआधी पाहूया छोटीशी ध्वनिचित्रफीत. हायड्रोपोनिक शेतीची ही डोळ्यांना आकर्षित करणारी वास्तवातील दृश्य. आखीव रेखीव आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बहरलेली ही शेती आपल्याला अचंबित करते. विविध लांब लचक पाईप्समधून डोकावणाऱ्या पालेभाज्या हे सृजनाचं नयनरम्य दृश्य म्हणावं लागेल. जमीन, माती, पाणी ही आपल्याला परिचित शेतीची, पिकांच्या लागवडीची समीकरणं इथं दिसत नाहीत. शेतीची ही कृत्रिम प्रक्रिया वाटत असली तरी उत्पादनं मात्र नक्कीच नैसर्गिक आहेत. छोट्या छोट्या फुलझाडांना कुंड्यांमध्ये जसं लावलं जातं तशीच ही सर्वसाधारण रचना आहे. हैदराबादमध्ये काही एकरात मोठ्या प्रमाणावर ही शेती होत असली तरी घरगुती स्वरूपातही हे साध्य होऊ शकतं, हे खूप महत्त्वाचं आहे. वांगी, कारली, काकडी, हिरव्या वाटाण्याच्या शेंगा आणि अशा अनेक भाज्या सहज उत्पादित होऊ शकतात आणि हे नक्कीच विचारांच्या पलीकडलं आहे. कमी जागेत जास्त उत्पादन हे माती विना शेती प्रकल्पाचं फलित आहे. काय मंडळी, वाटतंय की नाही एकदम फ्रेश? बरं, ही किमया ज्यानं केली आहे तो आपला आजचा पाहुणा विशाल माने, मूळचा साताऱ्यातील फलटणचा. सुरुवातीला कृषीविषयक शिक्षण घेतल्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केली. स्वतःची स्वतंत्रशी वेगळी ओळख व्हावी अशी इच्छा पहिल्यापासूनच होती. सुरुवातीला नोकरी केली, परंतु त्यातून चरितार्थाची घडी काही मनासारखी बसली नाही. त्यामुळे 2018 पासून भाजीपाला व्यवसायाची कल्पना पुढे आली. परिस्थितीवर मात करण्यासाठी सतत जिद्द दाखवली आणि धाडसी निर्णय घेतले. आज महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही हायड्रोपोनिक शेतीचे प्रोजेक्ट सुरू आहेत. विदाऊट वेस्टिंग एनी टाईम आपण स्वागत करूया विशालचं. विशाल, तुझं खूप स्वागत आजच्या कार्यक्रमात. प्लीज बसून घे, प्लीज. नमस्कार. बस. विशाल, तुझं आमच्या या कार्यक्रमात खूप स्वागत, ज्याचं नाव आहे बियॉन्ड थॉट्स, विचारांच्या पलीकडले. आत्ता तुझी एव्ही सगळ्या महाराष्ट्राने बघितली, सगळ्यांनीच पाहिली आणि आम्ही खरंच खूप थक्क झालो तुझं हे काम बघून. माती विना शेती या तंत्राकडे तू नेमका कधी आणि कसा वळलास? बी मेकॅनिकल केल्यानंतर 2018 मध्ये हे पाहिलं की बिझनेस करायचा आहे आणि महत्त्वाचं की ॲग्रिकल्चरमध्ये खूप येत्या काळात स्कोप आहे आणि याची गरज पण आहे. तर प्रत्येक घराची गरज ही बारकाईनं अभ्यास केला आणि त्यामध्ये हा कन्सेप्ट आला की घरोघरी जर ताजी भाजी मिळाली आणि ती जर ऑर्गॅनिक किंवा रेसिड्यू फ्री मिळाली तर खूप चांगली संकल्पना पुढे येईल. बरोबर. त्या उद्देशाने आम्ही याकडे वळलो आणि त्यामध्ये 2 पद्धतीने आम्ही वळलो की घरच्या घरी ताजा भाजीपाला फॅमिली बनवेल आणि त्याबरोबर जर कोणी बिझनेस ओरिएंटेड काम करत असेल तर तो या प्रकारे बिझनेस मॉडेल खडा करून लोकांनाही व्हेजिटेबल होम डिलिव्हरी सप्लाय करेल. तो मुद्दा आम्ही पकडून पुढे चाललो आहोत. वा वा. पण आता ह्याच्यासाठीचं जे काही तांत्रिक शिक्षण असेलच ते तू कुठे आणि कधी घेतलंस? यूट्यूब, लोकांची मीटिंग्स, काही विजिट्स याचा सर्व अभ्यास केला. 2 वर्ष त्यामध्ये अभ्यास करत प्रॅक्टिकली काम चालू केलं. पण याची सुरुवात कशी झाली आणि जेव्हा तू तुझा हा निर्णय घरी सांगितलास, कारण तू शिक्षण काहीतरी वेगळंच केलंस आणि हे काहीतरी वेगळंच झालं,
तर घरच्यांनी ते ऍक्सेप्ट केलं का त्यावेळेला? तो काय स्ट्रगल होता? सुरुवातीला 1 वर्ष जॉब झाला पुण्यामध्ये, पण त्या काळामध्ये जॉब सोडणं हे घरच्यांना सर्वांना विरोध होता. हम्म. पण निर्णय स्ट्रॉंग घेतला आणि कन्सेप्ट मोठा असल्यामुळे त्यामागे नंतर घरच्यांनी फुल सपोर्ट केला आणि वा. टीमचा फुल सपोर्ट मिळाला. वा. आणि आज पूर्ण भारतामध्ये, भारताच्या बाहेरही काही लोकांची एन्क्वायरी आहेत की सिंपल गोष्ट आहे की प्रत्येक घरी भाजी लागते आणि ती जर भाजी तुम्हाला ताजी मिळाली, की जी आपल्या शरीरासाठी इनपुट आरोग्यदायी आहे, तेच जर आपण चांगलं मिळवू शकलो तर खूप मोठा फ्युचर यामध्ये आहे. बरोबर. स्टार्टिंगला सुरू केल्या वेळेस आम्ही 2 लोक होतो, आज माझी 22 लोक आहेत कंपनीमध्ये. क्या बात आहे. तुझी उत्तरोत्तर प्रगती अशीच होऊ दे, आम्ही सगळीच अशी अपेक्षा करतोय. पण आता विशाल मला सांग, आता घराबाहेर छोटं मोठं टॅरेस तिथे पण हे होऊ शकतं का? म्हणजे यामध्ये आम्ही डिझायनिंग अशा प्रकारे तयार केले आहे की त्यामध्ये एक गृहिणी आहे की रोजची रोज घरी ताजी भाजी लागते. होतं काय की मार्केटला तुम्ही जाता, भाजी विकत घेता. बरोबर. प्रॉब्लेम दरवेळेस असा येतो की शेतकरी भाजी बनवतो, कोणता स्प्रे केला आहे, काय वापरले माहित नाहीये, तो मार्केटला विकतो. 3-4 दिवसांनी मला भाजी मिळते. हीच जर भाजी मी माझ्या घरी वापरली तर टेरेसमध्ये पण छोट्या प्रमाणामध्ये रोज लागणारी ताजी भाजी आपल्याला मिळू शकते. मग त्यासाठी आपण अलग अलग डिझाईन तयार केलेले आहेत. मग काही लोकांचे टेरेस छोटे असतील, मोठे असतील, बाल्कनी आहे, मग त्यानुसार आपण डिझाईन केलेत. त्याविषयी थोडक्यात सांग ना आम्हाला. आता एक एक्झाम्पल देतो. समजा माझ्या घरी 4 मेंबर आहेत, तर मी साधारणतः एक 50 बॅग असतील, ग्रो बॅग, त्यामध्ये माझ्या 5 ते 6 प्रकारच्या फळ भाजीपाला आणि नॉर्मल कन्सेप्ट आहे की पालक, मेथी, कोथिंबीर, पुदिना हा आपण रोज पालेभाजीपाला खातो. बरोबर. तर साधारणतः 8 बाय 10 फूट जागेत पालेभाजीपाला असेल आणि 10 फूट बाय 10 फूट जागेत तुमचा फळभाजीपाला, की आरामात तुम्ही घरच्या घरी रोज ताजी भाजी घेऊ शकाल. विशाल, आपण म्हणजे मला खूप प्रश्न पडत आहेत, आपण खूप बोलणार आहोत. मंडळी, मलाही माहिती आहे आपल्याला विशालला खूप प्रश्न विचारायचे आहेत, पण आत्ताच पाहुणे आले, जरा त्यांना काही चहा कॉफी वगैरे विचारायला नको का? मी काय म्हणतो, आपण घेऊया छोटीशी विश्रांती. तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा बियॉन्ड थॉट्स, विचारांच्या पलीकडले घेऊया छोटीशी विश्रांती. मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत बियॉन्ड थॉट्स, विचारांच्या पलीकडलेमध्ये. मी रोहन गुजर आणि आज आपल्यासोबत आहे हायड्रोपोनिक शेती घरोघरी रुजवू पाहणारा विशाल माने. विशाल, आता मला सांग की हे सगळं आकर्षक आहे, छान वाटतंय, मलाही वाटतंय की ही माझ्याही घरी मी करावं, पण ह्याला खर्च किती येतो? म्हणजे याचा काय मेंटेनन्स चार्ज असतो का, किंवा साधारण काय गणित बांधायचं पैशांचं जर कोणाला हे करायचं असेल तर काय सांगशील? यामध्ये बघा, महत्वाचं काय राहतं की शेती तुम्ही करायला जाल, शेतीमध्ये भाजीपाला घ्याल, तुम्हाला प्रत्येक सीझनला त्यावर मेंटेनन्स आहे. ट्रॅक्टर असेल, लेबर असेल, वर्कआउट आहे. पावसाळ्याला, उन्हाळ्याला तुम्हाला कामकाज बंद आहे. पण हा कन्सेप्ट जो आहे हायड्रोपोनिक मातीविना शेती, तो सेटअप कॉस्ट ही 1 टाइम आहे. ही तुम्हाला व्हॅरी होते तुमच्या प्लांट किती एरियामध्ये लावतात आणि स्ट्रक्चर डिझाईन कसं करतात. पण ही तुमची 1 टाइम इन्व्हेस्टमेंट आणि तुम्ही लाईफ टाइम या स्ट्रक्चरच्या थ्रू व्हेजिटेबल घेऊ शकता. विशाल, हे हायड्रोपोनिक शेती इंटरेस्टिंग वाटतंय आणि अचिवेबल पण वाटते. म्हणजे मलाही असं वाटतं की आता मी घरी जातो आणि घरच्या घरी माझ्या छोट्या टेरेसमध्ये मी काहीतरी करू शकेन. पण किती खर्च येतो, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, की काय बजेट असतं किंवा किती जागा लागते, याच्याविषयी प्लीज आम्हाला सांग. आता यामध्ये पहा की डिझाईन जे केल्यात आम्ही, की घरी 1 माणूस असेल, 2 फॅमिली आहेत, 4 आहेत, तर त्यानुसार आपण डिझाईन वेगवेगळ्या केल्यात. तर साधारणतः 1-2 माणसांचं भाजीपाला तुम्ही घरी बनवायचं असेल रोजची रोज, तर 15-20 हजार, 18,000 असं इथून तुम्ही बनवू शकता. यामध्ये कसं राहतं की जे स्ट्रक्चर आहे, त्यामध्ये पाईप असतील, बॅग असतील, कोकोबीट आहे, हे तुमचं साधारण 4-5 वर्ष चालतं. म्हणजे की मातीमध्ये आपण दर सीझनला प्लांट झाल्यानंतर आपल्याला त्याची हार्वेस्टिंग, प्री प्लॅनिंग करावी लागते. यामध्ये सेटअप 1 टाइम सेट होतो. तो तुम्हाला साधारणतः जर प्रॉपर बॅलन्सिंग मेंटेनन्स केला, तुम्ही मिनिमम 4 इयर काम करू शकता, की तुम्हाला 4 वर्ष रनिंग मेंटेनन्स नाहीये. वा, म्हणजे 1 टाइम कॉस्ट आहे आणि मेंटेनन्स पण फार नाहीये. मग तसं हे फायद्याचं आहे असं आपण म्हणू शकतो. हां, स्ट्रक्चर तुम्हाला बघाल काय राहतं, तुम्हाला भाजी ताजी पाहिजे, तुम्ही मार्केटला जाल, भाजी घ्याल, दरवेळेस तुम्हाला डिपेंड राहावं लागेल, भाजी कुठून आणता, कशा आणता, नो आयडिया. हे जर स्ट्रक्चर तुमचं घरी असेल फॅमिलीसाठी आणि छोट्या एरियामध्ये तुम्ही त्याला प्रॉपर मेंटेन केलं, तर रोजची रोज तुम्हाला भाजी मिळणार आहे. आणि जो भाजीपाला खर्च तुम्ही बाहेर करत आहात मार्केटला जाऊन, बरोबर, ट्रॅव्हलिंग असेल, आजकालच्या कोरोनाच्या काळामध्ये रिस्क फॅक्टर आहेत आणि दरवेळेस भाज्यांचे अपडाऊन रेट आहेत. बरोबर. तुम्हाला सीड्स, फर्टिलायझर नॉमिनल प्राइस असतील, त्याला दिले जाणारे स्प्रे तुम्हाला माहित असतील, तुम्ही कोणती काळजी घ्याल तुम्हाला माहित असेल. त्यामुळे त्याच्या कंपॅरिझनमध्ये लागणारा खर्च नगण्य आहे. बरोबर बरोबर बरोबर. पण आता ह्या शेतीमध्ये, आता शेती म्हटल्यानंतर पाणी लागतंच, तर मग पाण्याची सोय कशी, किती लागते ह्या शेतीमध्ये? हा खूप मोठा मुद्दा तुम्ही केला आहे.
आणि सर्व शेतकऱ्यांसाठी किंवा आपल्या सर्व लोकांसाठी. म्हणजे जर तुम्ही स्मॉल स्केलला करत आहात, बरोबर. जर फॅमिली पर्पज 2-4 लोकांसाठी, तर तुम्हाला एकदम नगण्य पाणी, की जेणेकरून एक्झाम्पल तुम्ही पाईपमधील घ्या NFT, पालेभाजीसाठी तुम्ही जर एकरी मी उत्पादन घेते पालकचं आणि मला एकराला एका सीझनला समजा 5 लाख लिटर पाणी लागत आहे एक्झाम्पल, तेच 1 लाख लिटर 5 लाख लिटर पाणी 1 एकरसाठी जर मातीमध्ये लागत असेल, साधारण मी 40 ते 50 हजार लिटर पाण्यामध्ये 1 एकर उत्पादन पालेभाजी घेऊ शकतो. एवढं कमी म्हणजे 5 लाखावरून डायरेक्ट 40 ते 50 हजार. हा, यामध्ये काय होतं, पाण्याचं रिपिटेशन पूर्ण केलं जातं, वा. तेच पाणी यूज केलं जातं वा. पूर्ण कंटिन्यू फ्लोमध्ये. हा तुमचा मेंटेनन्स खूप कमी आहे. क्या बात आहे. म्हणजे खरंच हे फायदेशीर आहे असं आपण म्हणू शकतो रे. हायड्रोपोनिकचा मेन कन्सेप्ट आहे की माती विना, हम्म. त्यामुळे पाणी ते वारंवार यूज केलं जातं. फक्त त्यामध्ये काही टेक्निकल गोष्टी आहेत की जसं पाण्याचा EC असेल, pH असेल, ह्याच्या टेक्निकल गोष्टी तुम्हाला ट्रेनिंग आहे प्रॉपर, ते केल्यानंतर तुम्ही ते एकदम परफेक्ट वापरू शकता. मग आता अगदी एक बेसिक प्रश्न विचारू, हे तुला वाटेल हा काय बुद्धूसारखे प्रश्न विचारतोय, पण माती विना शेती, मग माती नाही तर ते काय दिसतंय आम्हाला त्या बॅग्समध्ये, काय आहे ते? आता आपण नारळ पाहतो तुम्ही, नारळाचं जे आउटर कव्हरेज असतं हां. त्याचा पावडर भुसा केला जातो हां. आणि तो ग्रोईंग मीडिया म्हणून वापरला जातो. ओ. की त्यामध्ये होतं काय की पाणी साठवून ठेवण्याची क्षमता जास्त असते आणि पूर्णपणे काय म्हणतात न्यूट्रिएंट लेस ते बनवलं जातं, जेणेकरून त्यामध्ये दिली जाणारे न्यूट्रिएंट फक्त राहतात आणि मुळांना डायरेक्ट रूट पाशी न्यूट्रिएंट दिले जातात. त्यामुळे ते पण एक पॉझिटिव्ह तुम्हाला ग्रोथ प्रमोटिंगसाठी काम करतं. वा. मंडळी, आपण विशालला मला अजून प्रश्न विचारायचे आहेत, पण त्यापूर्वी विशाल आपण बघूया छोटीशी ध्वनी चित्रफित. एखाद्या बागेतून फेरफटका मारावा तद्वत फळभाज्यांच्या सहवासातील हा अनोखा मनमोहक आनंददायी प्रवास. या फळभाज्यांच्या पालेभाज्यांच्या उत्पादनात लागवडीचं मूळ तंत्र हे महत्त्वाचं आहे. आधुनिक पद्धतीचे मांडव, शिस्तीत पाईपमध्ये विसावलेली भाज्यांची छोटी आवृत्ती आणि त्यांच्या लक्ष वेधून घेणाऱ्या लांब ओळी, हे दृश्य केवळ आधुनिक तंत्रज्ञानाच्या आणि विज्ञानाच्या पार्श्वभूमीवरच शक्य आहे. हायड्रोपोनिक शेतीचा हा सेटअप खूप महत्त्वाचा आहे. तो एकदा उभारला की उत्पादनांना तोटा नाही असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. छोटी छोटी बाळं मोठी होतानाचं समाधान फळभाज्या आणि पालेभाज्यांच्या रूपानं पावलोपावली पाहायला मिळतं. इथं माती नाही, नांगरणी नाही, चिखल नाही, उत्पादनांवर फवारणी नाही, पावसाच्या पाण्याची वाट पाहणं नाही. आवश्यक तेवढंच पाणी उपलब्ध करून देण्यासाठी मूलभूत उभारलेली रचना यासाठी सक्षम असते. यासाठी विशाल माने यांच्यासारखे मार्गदर्शक आवश्यक असतात आणि त्यासाठी इंटरनेटचा उपयोग हा खूप महत्त्वाचा. शेतीत हातपाय माखल्याचा आनंद कदाचित इथं नसेलही, पण उत्पादनांचा भरघोस आनंद मात्र इथं आहेच आहे. भाज्यांचं उत्पादन खूप अधिक, मातीच्या शेतीतली संभाव्य नुकसानीची शक्यता जवळपास नाही आणि महत्त्वाचं म्हणजे आपण शेतकरी नसूनही फळभाज्या आणि पालेभाज्यांच्या उत्पादनाचा आनंद घरच्या घरी घेऊ शकतो, हे महत्त्वाचं. आपल्या दैनंदिन आहारात ताज्या भाज्यांचं महत्त्व किती हे आहार तज्ज्ञाला विचारण्याची गरज नाही. आज आपल्याकडे या भाज्यांना विशेष अशी मागणी आहे आणि नेमका हाच अनुभव छोटेखानी स्वरूपात आपण घराच्या टेरेसवर किंवा बाल्कनीतल्या काहीशा मोकळ्या जागेत घेऊ शकतो. हायड्रोपोनिक शेतीची पौष्टिक मूल्य खूप अधिक असल्याचं तज्ज्ञ सांगतात. आपल्या स्वतःच्या देखरेखीखाली फळभाज्या आणि पालेभाज्या बनणार असतील तर घरातले कुटुंब सदस्य त्यांचा आनंदाने फडशा पाडतील यात दुमत असण्याचं कारण नाही. हायड्रोपोनिक शेती ही एका अर्थानं भविष्याची गरज आहे. निसर्ग संकटांमुळं आपला शेतकरी हवालदिल झाल्यामुळं हायड्रोपोनिक शेतीचा पर्याय हा अतिशय उत्तम आहे. उद्या बाजारपेठेत हायड्रोपोनिक पालेभाज्या मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न सुटू शकतील. महत्त्वाचं म्हणजे हायड्रोपोनिक शेतीमुळं घरच्या घरी पिकांची निर्मिती होईल आणि हे नक्कीच विचारांच्या पलीकडं ठरू शकेल.
विशाल काय कमाल आहे यार हे. म्हणजे तुला असं काम करताना बघून किंवा तुझं ज्या कॉन्सन्ट्रेशननी तू हे सगळं करतोयस हे बघून फारच फारच मनाला बरं वाटतंय, कारण एवढा उत्तम पर्याय आपल्या सगळ्यांसमोर किंवा तू लोकांमध्ये रुजवू पाहतोयस. पण आता मला दुसरा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, आता मातीविषयी तर आम्हाला कळलं, पण मग सूर्यप्रकाश, ऊन, त्याचं काय, म्हणजे किती लागतं, नसेल तरी चालतं का, त्याविषयी प्लीज आम्हाला सांग. आता यामध्ये पहा, ही लाईव्ह वस्तू आहे. हां, फोटोसिंथेसिस हा कन्सेप्ट आहे की आपण सर्वांनी 8वी 9वी 10वी मध्ये शिकलेलो आहोत. बरोबर. प्लांटच्या ग्रोथसाठी त्याला सूर्यप्रकाशाची गरज आहे. मग आता यामध्ये 2 टाईप आहेत. आपण एक नैसर्गिक सूर्यप्रकाश बरोबर. देऊ शकतो. जर तुम्हाला तुमच्याकडे जागा नाहीये किंवा तुम्ही रूम मध्ये करू इच्छिता तर तुम्हाला LED लाईटच्या थ्रू पण विदाउट सूर्यप्रकाश करता येतं. म्हणजे LED लाईट वापरून LED लाईट सूर्यप्रकाशाला रिप्लेस करणार. म्हणजे होतं काय की समजा मी एक्झाम्पल देईल कोथिंबीरीचं. हां, माझी कोथिंबीर मी ओपन मध्ये केली, हायड्रोपोनिक कराल, मातीमध्ये कराल, त्याची लाईफ सायकल साधारणतः 40-45 दिवस. बरोबर. ती जर मी क्लोज रूम मध्ये केली, त्याला लाईट सिस्टम केली LEDची, तर ते मी 20-22 दिवसामध्ये घेऊ शकतो. कारण फोटोसिंथेसिसचा जेवढा मी पिरियड वाढवतोय तेवढी त्याची प्रतिकारशक्ती किंवा झाडाचं ग्रोइंग टाइम डबल होतोय. वा, मग विदाउट लाईट पण विदाउट सनलाईट घेऊ शकतो, पण लाईट कंपल्सरी आहे. बरोबर बरोबर. कॉस्टिंगचा विचार केला तर तुम्हाला नॅचरल सनलाईट इज बेस्ट. तो जास्त बेटर आहे. हा, आणि कधीही लोकांचा कल असतो की यार नैसर्गिक मला पाहिजे. नॉर्मली लोकांचं काय कन्सेप्ट आहे की ऑर्गॅनिक ऑर्गॅनिक ऑर्गॅनिक, बरोबर. गाईचं शेण गोमूत्र वापरलं तर ऑर्गॅनिक आहे. बरोबर. पण होतं काय की ज्यावेळेस तुम्ही एकदा समजा टोमॅटो झाड लावलं आहे, त्याला तुम्ही शेणखत, गोमूत्र, जीवामृत असे खूप काही गोष्टी ऑर्गॅनिकच्या टाकल्या, आणि या ठिकाणी हायड्रोपोनिकमध्ये तुम्ही साल्ट न्यूट्रिएंट, जे 16 प्रकारचे न्यूट्रिएंट आहेत की बरोबर. पोटॅशियम असेल, मॅग्नेज आहे, आयर्न आहे, ते आपण डायरेक्ट साल्टमध्ये झाडाला देतोय. बरोबर. होतं काय की शेण गोमूत्र टाका, पण लास्ट एंडला जे झाडाची मुळे घेतात ते सर्व हे केमिकल 16 प्रकारचे असतात. आपण काय करतो की डायरेक्ट ते झाडांना देतोय. बरोबर. आता बरोबर. महत्वाचं काय राहतं, एखादं झाड ग्रोथ होतंय, तुम्ही आहात, मी आहोत, एका ठिकाणी बसून आपल्याला सर्व गोष्टी मिळाल्या, बरोबर. तर आपली ग्रोथ किंवा जे आपला पर्पज आहे इझिली स्पीडअप होऊ शकतो. बरोबर. सेम थिंग या ठिकाणी झाडाला होते. झाडाच्या मुळापाशी डायरेक्टली सर्व गोष्टी मिळतात. तर झाडाला ज्या गोष्टी पाहिजेत आपण पूर्ण कॅल्क्युलेट करून की झाडाला नर्सरी आहे का, ग्रोईंग स्टेज आहे, फ्लॉवरिंग स्टेज आहे, फ्रुटिंग स्टेज आहे, त्यानुसार आपण त्याला परफेक्ट कॅल्क्युलेटेड न्यूट्रिएंट देतो की झाडाची प्रॉपर ग्रोथ होते. आणि त्यामध्ये आउटपुट आपल्या जे न्यूट्रिएंट रिच फ्रूट पाहिजेत, व्हेजिटेबल पाहिजेत, आपण ते घेऊ शकतो. की तुम्ही मातीमध्ये किंवा रेग्युलर घ्याल, त्याची न्यूट्रिएंट रिच व्हॅल्यू चेक केली, हायड्रोपोनिकची कितीतरी पटीने जास्त आहे. पण जर व्यावसायिक दृष्टिकोनातून ह्याच्याकडे पाहायचं झालं तर मार्केटमध्ये ह्या शेतीच्या उत्पादनाला तेवढंच डिमांड आहे का? तुझा अनुभव काय आहे? आता ह्यामध्ये बघा, आम्ही पहिला प्रोजेक्ट आमचा हैदराबादला केलेला आहे, तकरीबन 3 एकरमध्ये. तुम्ही पाहाल की प्रत्येक घराची गरज भाजीपाला आहे. ठीक आहे, या संकल्पनेकडे की शेती या संकल्पने तुम्ही कसं बघता यावर डिपेंड आहे. मार्केटला जाऊन भाजी विकणार, मी असं बघतो की मी माझ्या कस्टमरच्या किंवा प्रत्येक घराच्या घरी जाऊन भाजी विकणार. की असं जर पाहिलं नजरेनं तर पूर्ण भारत कस्टमर आहे. इतका मोठा बिझनेस आहे की फक्त तुम्ही त्याचं स्टँड बाय कसं कराल आणि इंडिव्हिज्युअल मार्केटिंग कसं कराल हे महत्त्वाचं आहे. वा वा. आणि त्याचे आराखडे प्लॅनिंग आपण डिस्कस करूयात. वा, ते आपण करणारच आहोत विशाल. मला अजूनही काही प्रश्न तुला विचारायचे आहेत, पण त्यापूर्वी मंडळी मला असं वाटतं की वेळ झाली छोटासा ब्रेक घेण्याची. तुम्ही कुठे जाऊ नका, बघत राहा बियॉन्ड थॉट्स, विचारांच्या पलीकडले. घेऊया छोटीशी विश्रांती. मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत बियॉन्ड थॉट्स, विचारांच्या पलीकडलेमध्ये. मी रोहन गुजर आणि आज आपल्यासोबत आहे विशाल. विशाल, नॉर्मल जी शेती होते आपली मातीतली, ती शेती आणि हायड्रोपोनिक शेती, तर ह्यांच्या आकडेवारीमध्ये म्हणजे त्याची कधी तू तुलना करून बघितली आहेस का, आणि काय स्टॅटिस्टिक्स तुझ्यासमोर आलं आहे ते आम्हाला सांगशील? माझ्या 1 एकरमध्ये पालक लावला मी, आणि एक्झाम्पल झाला मी 10 टन पालक एका सीझनला काढतोय मातीमध्ये. पण मी तोच पालक 1 एकरमध्ये जर हायड्रोपोनिक लावला, पाईपमध्ये जे पाहत आहात तुम्ही, तकरीबन 22 ते 25 टन काढू शकतो. आणि त्याची क्वालिटी तुम्ही टेस्ट करू शकता लॅबमध्ये. दोन्हीची, मातीमधल्याची खूप फरक आहे. नॉर्मली होतं काय, मातीमध्ये पाऊस आला, पानं खराब होणं, बरोबर, कीड लागणं किंवा धूळ उडली तरी पानं खराब होणं. हायड्रोपोनिकमध्ये मातीचा टच नाहीये, न्यूट्रिएंट डायरेक्ट लुटला गेलेत, आणि जितकं फ्रेश वॉटर मिळतंय, जितका जास्त ऑक्सिजन मिळतोय, झाड तेवढी चांगली ग्रोथ होते. त्यामुळे एकतर तुम्हाला उत्पादन जास्त मिळतंय का, तर कमी जागेमध्ये आपण त्याला मल्टिप्लाय करतोय. आणि सर्वात महत्त्वाचं लोकांचं कन्सेप्ट, काही डाऊट आहेत की मग हायड्रोपोनिकमध्ये 1 किलोचं 10 किलो होतं का? तसं नाहीये. होतं काय की मी वर्षाची 365 दिवस वापरतो. म्हणजे मातीमध्ये मी
एक्झाम्पल कोणतं पालेभाजीपाला घेत असेल तर मी साधारणतः 8 ते 9 बॅच घेऊ शकतो पूर्ण इयरमध्ये. आणि हायड्रोपोनिकमध्ये मी 14 ते 15 बॅच घेऊ शकतो. म्हणजे माझा प्रोडक्शन टाइम वाढतोय, सायक्लिक टाइम वाढतोय आणि उत्पादनाची क्वालिटी तुमची सुपिरियर आहेच. वा हा फरक आहे. पण मग आतापर्यंत तू या हायड्रोपोनिक शेतीचे सेटअप कुठे कुठे उभे केले आहेस? आपण पूर्ण भारतामध्ये काम करतोय. आपल्या जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत, आसाम, हिमालय, गुजरात प्रत्येक स्टेटमध्ये आपलं काम चालू आहे. पण ते अलग अलग म्हणजे काही लोकांची रिक्वायरमेंट माझ्या घरी पाहिजे, काहींची मला समजा मी टेरेसला पाहिजे, बाल्कनीमध्ये असेल, काही लोक माझा 1 गुंठा आहे, 2 गुंठा आहे. आणि मेन माझा कल आहे की लोकांना याकडे व्यावसायिकदृष्ट्या वळवायचं आहे. तुम्ही 1 एकर 2 एकर करा, सोसायटी हायर करा, काही डॉक्टर लोक सिटीमध्ये हायर करा, त्यांना घरपोच द्या, अशी खूप काही संकल्पना आम्ही राबवत आहोत. मी तुला आता तेच विचारणार होतो. मला असं वाटतं की आपला या सेगमेंटमधला शेवटचा प्रश्न असेल तो की आत्ता तुझ्या निमित्तानं हा विषय बऱ्याच जणांना नव्यानेच कळला आहे, तर त्यांना तू काय सांगशील, आमच्या प्रेक्षकांना काय सांगशील? व्यावसायिकदृष्ट्या जो मुद्दा तुम्ही मांडला की कसं याकडे बघितलं पाहिजे, मी खूप लोकांना आमचं ट्रेनिंग असतं, आम्ही ट्रेनिंग देतो, वेबिनार घेतो, आपला लाईव्ह प्लांट सेटअप पण आहे की त्या ठिकाणी आम्ही लोकांना इन्व्हाइट करतोय, तुम्ही या 2-3 दिवस मुक्काम करा, आम्ही तुम्हाला सीडलिंगपासून मार्केटिंग म्हणजे कस्टमरच्या दारात कसं पोचवायचं लाईव्ह शिकवतोय. आणि इन्व्हेस्टमेंट तुमची 1 टाईम आहे. बरोबर. म्हणजे वरचेवर हायड्रोपोनिक शेती म्हटल्यानंतर अरे बापरे हे काय असेल, हे आम्हाला वाटणारा कठीण विषय तू इथं आलास आणि एवढ्या सोप्या पद्धतीने आमच्यासमोर ठेवलास, आम्हा सगळ्यांना समजवलंस. मला खात्री आहे की हा विषय सह्याद्रीमार्फत खूप लोकांपर्यंत पोहोचणार आहे आणि तू जे काही रुजवू पाहतोयस, तुला जे काही भारतभर करायचे त्याची सुरुवात कुठेतरी इथे होईल अशी आम्ही सगळेच आशा करतो. तू इथं आलास, तुझ्या या युनिक व्यवसायाबद्दल आम्हा सगळ्यांना सांगितलंस, त्यासाठी तुझे खूप आभार आणि तुझ्या पुढच्या प्रवासासाठी तुला शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. मंडळी, 21व्या शतकात नवीन तंत्रज्ञान आपल्याला पावलोपावली भुरळ घालतंय हे सत्य आहे. आता आपण त्याच्या आहारी किती जायचं हे प्रत्येकाने ठरवायचं आहे. परंतु हायड्रोपोनिक शेती हे तंत्रज्ञान नवीन असलं तरी ते आहाराशी संबंधित असल्यामुळे आणि शारीरिक तंदुरुस्तीसाठी ते गरजेचं असल्यामुळे त्याच्या आहारी जायला काहीच हरकत नाही आहे. अहो, या भाज्या घरच्या घरी बनवता येतात, पाणी कमी, माती नको, शिवाय रसायनांचा धोका नाही, न्यूट्रिशनल व्हॅल्यूही भरपूर, उत्पादन क्षमता खूप. त्यामुळे हे गणित सर्वतोपरी फायद्याचं आहे, आरोग्यासाठी खूप गरजेचं आहे. विशाल माने याने विचारांच्या पलीकडे जाऊन हे तंत्र साकार केलं असलं तरी ते तुम्हा आम्हा प्रत्येकासाठी नक्कीच उपयुक्त आहे आणि सकारात्मक विचार करायला लावणार आहे. मित्रांनो, वेळेअभावी आपण इथेच थांबतोय. पण काय म्हणते, आजचा भाग बघायचं राहून गेलं, काळजी कशाला करताय, मी आहे ना, मी सांगतो ना काय करायचं. आमचा मेल ID आहे beyondthoughts2021@gmail.com आणि आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 9137522457. त्याचबरोबर आमची सोशल मीडिया अकाउंटसुद्धा आहे जिथं तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. आपण आजसाठी इथंच थांबतो. पुन्हा भेटणार आहोत याच विचार मंचावर, ज्याचं नाव आहे बियॉन्ड थॉट्स, विचारांच्या पलीकडले. तोवर पाहत राहा दूरदर्शन सह्याद्री.